अधिकारी साहेब तसेच पंचायत समितीमध्ये लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष शेखरदादा पगार तसेच वंचित बहुजन आघाडीचा मी स्वतः तालुका अध्यक्ष शशिकांत पवार आमच्या नेतृत्वात आज या मालेगाव तालुक्यामध्ये ज्या घरकुलमध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचाराविषयी आम्ही BDO साहेबांना अप्पर साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे। जसं भुईगावात झालं, वडनेर काकोळी झालं, अशा अनेक गावांमध्ये घरकुल मंजूर झालेले आहेत। पंतप्रधान आवाज झालेले, शबरी माता झालेले, पण त्याच्यानंतर रमाई आवाज झालेले। त्या रमाई एवढे घरकुल आवाज मंजूर झाल्यानंतर सुद्धा या प्रशासनाने त्यांना एक चेक दिले का दोन चेक दिले, बाकीचे चेक त्यांनी अजूनपर्यंत दिलेच नाही। काही लोकांची यादीत नाव आल्यावर सुद्धा त्या लोकांना अजूनपर्यंत घरकुलचा लाभ मिळालेलाच नाही। आता थोड्या दिवसात एवढ्या महिन्याभरामध्ये पावसाळा लागणार आहे आणि या लोकांची अर्ध्यावट घरं झालेले कामं आहेत, त्यांचे पूर्णतत्वावर कामं झालेले नाही आहेत। या लोकांनी या पुढच्या महिन्यामध्ये आता तर वारं वावदन चालू झालेलं आहे, या लोकांनी राहायचं कुठं? तर आम्ही या BDO साहेबांना निवेदन दिलेले की तुम्ही जर या लोकांना लवकरात लवकर चेक देण्यात यावे व ज्यांचे राहिलेले नावं आहेत राहिलेले ग्रामपंचायतीमध्ये त्या लोकांना तात्काळ घरकुल मंजूर बांधकामासाठी परवानगी द्यावी व त्यांचे चेक त्वरित करण्यात यावा। जर असं नाही झालं तर लोकशाही धडक मोर्चा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही दिनांक 5 मे रोजी आम्ही पंचायत समिती कार्यालयावरती टेरेसवरती आम्ही आंदोलन करणार आहोत, एवढा आम्ही BDO साहेबांना इशारा देतो। जय भीम, जय वंचित, जय शिवराय। मालेगाव पंचायत समितीमध्ये निवेदन देण्यासाठी आलो आहे। त्यात आपले वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष शशिकांत भाऊ पवार आणि लोकशाही धडक मोर्चा यांच्या नेतृत्वाखाली आज निवेदन दिलं आहे। निवेदन देण्याचं कारण असं आहे की आज तालुक्यामध्ये ज्या सबरी माता घरकुल आवास योजना असेल, रमाई माता आवास योजना असेल, पंतप्रधान असेल, OBC घरकुल योजना असेल, हे लोकांना घरकुल मंजूर झाल्यानंतर काही नागरिकांचे जवळजवळ 2 चेक पडले आणि परत तिसरा चेक पडण्यासाठी हे अधिकारी सांगतात की तुम्ही इथं घर बांधू शकत नाही। मग विचार करा की ज्या जागेवर घर बांधकाम झाल्यानंतर 2 चेक पडल्यानंतर हे अधिकारी सांगत असतील की तुम्ही इथं घर बांधू शकत नाही, याचाच अर्थ या घरकुलाच्या संबंधित जे अधिकारी आहेत हे गोरगरीब आदिवासी लोकांची अडवणूक करत आहेत। एकीकडे कुठलाही पाठपुरावा केलेला नसताना त्यांना त्या जागेवर घर बांधू दिलं जातं आणि या नागरिकांचे आरोप आहेत, भोईगाव इथल्या आदिवासी नागरिकांचे। त्यांनी माझ्याकडे तक्रार केली आहे की दादा जर समजा तुम्हाला चेकचे पैसे पाहिजे असतील तर यांना काहीतरी दिल्याशिवाय हे आम्हाला चेक देत नाही आणि समजा आम्ही सांगितलं की आम्हाला कायद्यानुसार दुसरा चेक मिळाला पाहिजे, तिसरा मिळाला पाहिजे, हे काहीतरी चुका दाखवून त्याच्यात काहीतरी त्रुट्या काढून आमची अडवणूक करतात। मग एकीकडे जर समजा दुसऱ्या लोकांना कसं काय तुम्ही घरकुल बांधण्यासाठी परवानगी दिली जाते, त्यांना पूर्णत्वाचा दाखला दिला जातो आणि दुसरीकडे आज पाहिलं तर ह्या लोकांची अडवणूक का होते? माझं स्पष्ट म्हणणं आहे की ज्या लोकांचे घरकुल मंजूर झाले आहेत भोईगावांमध्ये त्या लोकांना तिथं बांधण्यासाठी परमिशन द्यावी आणि काही लोकांनी मोकळ्या जागेवर खळे बांधून ठेवले आहेत, मोठमोठे चाळी बांधून ठेवले आहेत। या चाळी व खळे रिकामे करून या आदिवासी बांधवांना घरकुल बांधण्यासाठी मंजुरी द्यावी आणि जागा द्यावी। त्याच्यानंतर ज्या लोकांचे घरकुल तिथं बांधले गेले आहेत त्या लोकांना तिथंच ते घरकुल पूर्ण करण्यासाठी परमिशन द्यावी। अन्यथा 5 मे रोजी पंचायत समितीवर चढून आम्ही शोले आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। याची सर्वस्वी जबाबदारी ग्रामसेवक असतील, विस्तार अधिकारी असतील, गट विकास अधिकारी साहेब यांचे असतील। जर अधिकारी आमचे वारंवार निवेदन असतील, तक्रारी असतील, वारंवार आम्ही यांच्याकडे विनंती करून जर आमच्या मागण्यांकडे लक्ष देत नसतील तर आम्ही आक्रमक आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। तसेच लोकशाही धडक मोर्चा असेल, वंचित बहुजन आघाडी असेल आणि हे सगळे कार्यकर्ते मिळून आणि जे वंचित लोक आहेत घरकुलांमध्ये ते सगळे मिळून आम्ही या पंचायत समितीवर चढून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। आणि परत आमची अशी एक मागणी आहे की ज्या लोकांचे घरकुल थांबलेले आहेत त्यांना तात्काळ चेक देण्यात यावे आणि ज्या लोकांचे घरकुल मंजूर झालेले आहेत त्यांना तात्काळ जागा निश्चित करून त्यांना घरकुल बांधण्यासाठी परवानगी द्यावी। जर समजा त्यांनी परवानगी दिली नाही आणि काहीतरी कायदे दाखवून या लोकांना अडवणूक केली जाते, येणाऱ्या काळामध्ये आम्ही CO साहेब असतील, कलेक्टर साहेब असतील यांच्या